मित्रांनो नमस्कार. प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारने ग्रॅच्युटीची मर्यादा 25 लाख रुपयापर्यंत वाढवली आहे. तेव्हा देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना आशा होती. अनेक लोकांनी असं गृहीत धरलं होतं की या मोठ्या निर्णयाचा फायदा आता प्रत्येकाला मिळेल. मग ते बँकेत काम करत असोत, सरकारी विद्यापीठामध्ये काम करत असोत किंवा सार्वजनिक उपक्रम असेल. परंतु या मोठ्या घोषणेनंतर काही महिन्यानंतर सरकारने आता एक अतिशय महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे. ही वाढीव ग्रॅच्युटीची मर्यादा प्रत्येकासाठी नसल्याचे कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या स्पष्टीकरणामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आशेला धक्का बसला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे मूळ 30 मे 2024 रोजी जारी करण्यात आलेली अधिसूचना आहे, ज्यामध्ये सरकारने ग्रॅच्युटीची मर्यादा वाढवली आहे. त्यावेळी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा 20 लाख रुपयावरून 25 लाख रुपये करण्याची घोषणा केली होती. हा निर्णयही 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार असल्याचे मानले जात होते. या घोषणेनंतर निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाला प्रश्न आणि आरटीआय अर्जांचा भडीमार करण्यात आला. बँका, पीएसयू, रिझर्व्ह. व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.